गुड मॉर्निंग फाइटर्स. चलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. स्वराज, अनिता, रुद्रा, श्रेयस, भक्ती, तेजस महाराज, चला सर्वांना गुड मॉर्निंग. आले का सर्वजण? वा वा वा. आता याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चर मध्ये बाळांनो मला वाटतंय बुद्धिमत्तेचाही काही सिलेबस जो होता अनालिसिस केलं होतं आपण की नेमकं कशा प्रकारचे प्रश्न येतात. आता आजच्या आपण टॉपिकचं नाव लिहिलेलं आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह व वाचन. बरोबर आहे? यस. इंटरनॅशनल नंबर्स रीडिंग अँड रायटिंग. ओके, रीडिंग अँड रायटिंग म्हणजे ते लिहायचे कसे, वाचायचे कसे, तर ते आहे. पण त्याच्या अगोदर आपण काल लास्ट पॉइंट मध्ये बघा कुठपर्यंत आलतो की बाबा ह्याचे एकच मिनिट है ना, इथपर्यंत मी तुम्हाला कोरिलेशन सांगितलं होतं. बरोबर आहे का? यांचे काय कोरिलेशन सांगितले होते. आपण थोडंसं पुढे जाऊ, अजून डिस्कशन करू त्याच्यावरती. पाहता ह्या नंबर पर्यंत आलो होतो ना आपण. कोरिलेशन फिगर्स नंबर्स असतील, कोरिलेशन कसं, तर कोरिलेशन मध्ये मी एक एक्झाम्पल घेतलं होतं बघा. काय समजा 2 असेल तर याला 8 लिहिलंय. बरोबर आहे? तर 4 असेल तर काय, याला कोरिलेशन अशा पद्धतीचे येतात ना आपल्याला क्वेश्चन साधे साधे. तर हे होते ते. बर, मग आज आपल्याला थोडंसं पुढे जायचं बघा. त्याच्यानंतर आपण थोडंसं अजून पुढे गेलो तर हे जे आहेत ना बाळांनो, हे इम्पॉर्टंट पार्ट हा आहे जास्त. म्हणजे याच्यामध्ये कन्सेप्ट पण लागतो आणि क्वेश्चन पण हे येतात. बर, त्याच्या अगोदर थोडंसं ह्याला पण आपण हे करू. आता हे नंबर ऑर्डर युनिट दिलं आपल्याला. काय नंबर ऑर्डर, नंबर पॅटर्न, सिक्वेन्स, सिम्बॉल, ऑड मॅन आउट. बरोबर आहे? तर एक काय असते पहा. समजा आपल्याला एक पहिला पॉईंट बघा काय. तर इथं दिलं यांनी नंबर पॅटर्न आणि सिक्वेन्स म्हटलंय. मग याच्यामध्ये आपण सगळ्या प्रकारचे म्हणजे व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये कसे पहा. समजा तुम्हाला असं दिलं 1, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 27, बरोबर आहे? त्यानंतर 16, त्याच्यानंतर 64, हे अशा पद्धतीचे दिले. 64 नाहीये, 125 अशा पद्धतीचे दिले. आणि मग पुढे सिक्वेन्स न म्हटलं की बाबा कुठला नंबर येईल. या टाईपचे क्वेश्चन जे आहेत ना ह्या सिक्वेन्स वाल्यामध्ये येतात. म्हणजे काय आहे बरं हे 1चा स्क्वेअर, 1चा स्क्वेअर, हा 2चा स्क्वेअर, पण हा 3चा स्क्वेअर नाहीये, 3चा घन आहे. म्हणजे याचा अर्थ आहे 1चा घन आहे. 1चा घन 2चा स्क्वेअर, 3चा घन 4चा स्क्वेअर, 5चा घन. मग याच्या पुढे काय येईल 6चा स्क्वेअर येईल. याच्या पुढे काय येईल 6चा स्क्वेअर येईल. ही असते बाळांनो सिरीज कुठली याच्यामधली. मग सेम तुम्हाला फिगर पॅटर्न मध्ये पण आहे. म्हणजे काय, अंकांच्या ऐवजी तुम्हाला डायग्राम विचारते की बाबा पुढची डायग्राम काय असेल. जसं मी एक एक्झाम्पल घेतो पहा. काल पण ते एक्झाम्पल आपण सांगितलं होतं. समजा पहा बाळांनो, ही एक पहिली डायग्राम आहे. याच्यामध्ये असे 2 गोले आहेत. ही दुसरी डायग्राम आहे, याच्यामध्ये 3 गोले आहेत. ही तिसरी डायग्राम आहे, याच्यामध्ये 4 गोले आहेत. आणि तुम्हाला विचारलं ह्या चौथ्या डायग्राम मध्ये काय असेल. याला म्हणतो आपण डायग्राम सिरीज म्हणा किंवा डायग्रामची सिक्वेन्स. यस, ओके. चला, तुमच्या लक्षात आलं का आता हे काय करायचं या पद्धतीचं. तर हे टाईपचे क्वेश्चन इथं असतात. त्याचबरोबर सिम्बॉल मध्ये काय प्लस मायनस या टाईपचे लॉजिक. आता आपण जेव्हा प्रॉब्लेम घेईल ना त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाबा हे काय असतं. ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट काय असतं. समजा मी तुम्हाला एक नंबर दिला बघा 2, 3, 5, त्याच्यानंतर 11, 13. आता तुम्हाला याच्यातला ऑड मॅन आउट काढायचा. 13 पुढे 21 असा. तर याच्यातला ऑड मॅन आउट म्हणजे काय, वेगळा काय आहे. थांबा, इंग्लिश मधले हे झालं का. एकच मिनिट. आपण मराठी मीडियम वाल्यांच्या याच्यात जाऊत ना. थांबा एकच मिनिट, म्हणजे तुम्हाला अजून सोपं जाईल. थांबा एकच मिनिट. 4th स्टँडर्ड इथं या. आता याच्यामध्ये तुम्हाला सोपं जाईल. काल आपण क्रम ओळखणे इथपर्यंत आलतो याच्यामध्ये. ते इंग्लिश मीडियम वाल्यांचा सिलेबस सेम टॉपिक आहे, पण त्यांना काय इंग्लिश मध्ये. आता हे जे आहे ना हे म्हणत होतो आपण काय, गटाशी जुळणारे पद ओळखा. गटाशी जुळणारे मागच्या 4 नंबर पर्यंत झालं. गटाशी जुळणारे पद ओळखा है ना. मग त्याच्यानंतर आहे बघा आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा. मग पुढे गेलो आपण अजून तर पुढे आपल्याला हे
काय तर तर्कसंगती, अनुमान. मग याच्यात तुम्हाला जॉमेट्रीचा पार्ट आहे, कूट प्रश्न आहेत खाली, थोडंसं महत्वाचा पार्ट आहे. पुढे या फास्ट. आता हा इथपर्यंत आलता आपला क्रम ओळखणे. आता हा जो पार्ट आहे बाळांनो, गटाशी जुळणारे पद ओळखा. समजा मी आता जे लिहिलं ना ते लिहितो मी. एकच मिनिट हा. गटाशी जुळणारे, यानं काय म्हटलंय, गटाशी जुळणारे. वापस आलो का मागे? बघा त्यानं काय म्हटलंय, गटाशी जुळणारे. मग शब्दसंग्रह. शब्दसंग्रह म्हणजे काय? समजा तुम्हाला काही शब्द दिले असतील, काय काही शब्द दिले असतील, जसं की पहा आता समजा तुम्हाला दिलं लेखन, पेन, वही, असा एक गट दिला वरी. ठीक आहे. आणि त्याच्या खाली काय लिहिलं बघा, की बाबा यांच्याशी रिलेटेड असणार. पाहता टेबल. दुसरा दिला समजा आपल्याला ज्वारी, काही असू शकतं ना. तिसरा दिला आपल्याला पाणी. चौथा दिला आपल्याला पेन्सिल. मग त्यांनी काय म्हणतात, की बाबा हे कोणत्या गटात बसतात, याच्याशी निगडीत, याच्याशी संबंधित आपल्याला खालीलपैकी कोणता असेल. आता हे काय आहे, लेखन, पेन, वही, हे साहित्य आहेत, आपले लिहिण्याचे साहित्य येतं. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये टेबल येतो का? नाही येत. त्याच्यामध्ये ज्वारी येते का? नाही येत. पाणी येतं का? नाही. पण पेन्सिल येतं. मग याला म्हणतो आपण गटाशी जुळणारे. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं बाळांनो, गटाशी जुळणारे. म्हणजे याच्याच याच्यामधले सरळ सरळ काय, हे समजा एका घरातली माणसं येतं, तर याच माणसासारखा खाली त्याच घरात राहणारा कोण असेल, असं असं त्याचं मिनिंग असतं. त्याचबरोबर सेम आकृत्या असतील, आकृत्या सुद्धा, नंबर्स असतील, नंबर सुद्धा. आता एक मी नंबरवाला लिहितो. नंबरवालं काय, हे झालं की आपल्याला लगेच चॅप्टरकडे जायचा. नंबर समजा मी तुम्हाला म्हटलं 4, 9, 16, 27, 64, त्याच्यानंतर 81. आता हे जे आहेत ना, एक मिनिट इथे 25. आता हे जे नंबर दिलेत, मग याच्यापैकी तुम्हाला या गटात बसणारा कोण आहे तर तो ओळखायचा आहे. समजा पाहता समजा मी पहिला लिहिला इथे 100, पहिला लिहिला 100, दुसरा लिहिला समजा 125, तिसरा लिहिला 216, चौथा लिहिला 512, असं लिहिलं है ना. तर हे काय आहेत तुमचे, हे वर्ग येतं. हे काय येतं, वर्ग वर्ग वर्ग. कोणाचे ना कोणाचे काय येते, वर्ग येतं. बरोबर आहे ना. मग इथं जर बघितलं तर हा घन आहे, हा पण घन आहे, हा पण घन आहे, पण हा काय आहे, 100 वर्ग आहे, 10चा वर्ग. मग या गटात बसणारा कोण आहे तर हा आहे. गटाशी जुळणारे कोणते तर हे. तर सेम याच पद्धतीनं तुम्हाला अल्फाबेटवर पण असतात क्वेश्चन. ओके. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो आपण. जलप्रतिबिंब म्हणजे काय बाळांनो, वॉटर इमेज. जलप्रतिबिंब म्हणजेच काय, वॉटर इमेज. आणि दुसरं काय दिलं तुम्हाला, आरशातील प्रतिबिंब, मिरर इमेज. आता हे पहा किती सोपं असतं. जलप्रतिबिंब, समजा मी एक शब्द लिहिला, समजा राम हा शब्द लिहिला. ओके. आणि जेव्हा बाळांनो तुम्हाला त्यांनी वॉटर इमेज, जलप्रतिबिंब विचारतं ना, तर त्यावेळेस काय करायचं माहितीये तुम्हाला. त्यांना समजा प्रश्नामध्ये दिलंही नसेल, कधी कधी फक्त डायग्राम देतं. ठीक आहे. आणि कोणती प्रतिमा काहीच म्हणत नाही, पाण्यातील आहे का आरशातील आहे, कोणतं बिंब आहे काहीच माहित नाही. मग त्यावेळेस आहे ना याच्याकडे लक्ष ठेवायचं. हे जे असं असतं ना, ह्याला असं मिरर टाईप लिहितात बघा, दाखवतात ते. तर हे मिरर टाईप कोणीकडे बघायचं. होता होस्तोवर तर आपण 4थीचे विद्यार्थी आहे, तर आपल्याला 4थी स्कॉलरशिपला काय ह्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपरच देतात. काय की खाली दिलेल्या आकृतीची पाण्यातील प्रतिमा ओळखा, पाण्यातील प्रतिबिंब ओळखा. बरोबर आहे. पण समजा नाही दिलं तर असं, जेव्हा इथं असतं तर याला म्हणायचं पाण्यातील प्रतिमा. आणि तेच समजा असं असेल, असं तर समजायचं आरशातील प्रतिमा. राईट साईडला लेफ्ट साईडला असेल तर आरशातील प्रतिमा, वरती खाली असेल तर काय म्हणायचं, पाण्यातील प्रतिमा. आता पाण्यातील प्रतिमा काढताना काय करायचं बाळांनो, मी एक मिनिट तुम्हाला एक हे सांगतो. पहा थांबा. समजा आपल्याकडे हा एक कागद आहे बघा. आता एवढं तर गरज पडणार, मी तुम्हाला इलिमिनेशन मेथड शिकवणार आहे की बाबा याच्यामध्ये इलिमिनेशन मेथडनं कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके. इलिमिनेशन मेथडनं कसे सॉल्व्ह करायचे. आता काय करायचं पहा. समजा हा एक कागद आहे माझ्याकडे आणि
थांबा, एवढाच घेऊत आपण, तुम्हाला एक सांगण्यासाठी फक्त. चला पहा. आता मला काय लिहायचंय, मला राम हा शब्द ओळखायचा आहे की याची पाण्यातील प्रतिमा काय असेल. तर काय करायचं बाळांनो, पहा याच्यावरती आहे ना, आता इकडून हा ब्लँक नाहीये. राम हा शब्द तुम्ही असा पेननं लिहायचा. मग ती डायग्राम असेल छोटी तरी तुम्ही अशी पेननं लिहू शकता. लिहिली, मग लिहिल्याच्या नंतर आता हे असं आहे बाळांनो, आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायचं ना, तर याला काय करायचं, उलट फिरवायचं आणि मागच्या साईडनं तुम्हाला जे दिसतंय त्याच्यावरती एकदा पेन फिरवा, तुम्हाला काय असेल ते उत्तर दिसेल बघा, फायनल आन्सर. तर हे असं होईल. ओके, पण मी अशी मेथड तुम्हाला तिथं नाही शिकवणार. हे सोपं आहे, जेव्हा अक्षर येतं तेव्हा काढायला. पण एखादी डायग्राम येते तर डायग्राम कशी काढणार आहोत तुम्ही, तेवढा वेळ तर मग उत्तर येऊन जातं ना आपलं. डायग्रामला वेळ लागतं की नाही. म्हणून आपल्याला ही फक्त एक पद्धत माहीत पाहिजे, काय पेजवरती लिहायचं असं आणि याला वरती पलटी करायचं आणि बॅक साईडनं जे दिसतं ना त्याच्यावरती पेन फिरवा, तुमचं उत्तर येतं. ठीक आहे. आणि जर समजा तेच आपल्याला आरशातील प्रतिमा विचारलं असतं तर काय करायचं, पहा असं लिहायचं आणि याला अशी पलटी हाणायची. ह्याला काय करायचं, अशी पलटी हाणायची, मागे जे दिसेल ना त्याच्यावरती तुम्ही पेन फिरवायचा. आलं लक्षात. ओके, हां. मग आता मी तिथं काय करणार, तुम्हाला जेव्हा चॅप्टर घेईन तेव्हा तुम्हाला इलिमिनेशन मेथड मी शिकवणार. इलिमिनेशन मेथड काय असते, इलिमिनेशन मेथड म्हणजे की बाबा पर्याय कट कसे करायचे, है ना. करेक्ट आन्सर ओळखायचं नाही, चूक कोणतं आहे ओळखायचं आणि त्याला कट करायचं. चूक ओळखायला सोपं जातं, म्हणून त्याला काय करायचं, ओळखायचं हे चूक आहे, चला कट करा, हे होऊ शकत नाही, चला कट करा, त्याला इलिमिनेशन मेथड म्हणतात बाळांनो. ओके, हां. तर मग इथे तुम्हाला काय असेल, हे पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा काय करायचं पहा. तुम्हाला इलिमिनेशन मेथड आता जेव्हा चॅप्टर स्टार्ट करेल ना मी तेव्हा कळेल. तर याच्यामध्ये काय होतं बाळांनो, हे जसं असतं तसं खाली येतं, म्हणजे पहिलं अक्षर पहिलंच राहतं, पण ते काय होतं, ते असं होतं, उलट होतं. वरचा भाग खाली येतो, खालचा भाग वरी जातो, हो ना. वरचा भाग खाली येतो, खालचा भाग वरी जातो. ए सुद्धा काय होईल, हे असं होईल. आणि यमचं काय होईल, हे असं होईल, डब्ल्यू. राईट. म्हणजे काय, आर आरच्याच ठिकाणी राहतो, पहिलाच राहतो आर, पण उलट होतं, वरचं टोक खाली येतं, खालचं टोक वरी जातं. ए सुद्धा 2 नंबरला आहे, 2 नंबरच राहतो, पण वरचं जे आहे ते खाली आलं आणि हे खालचे ते वरती गेलेत. यम सुद्धा काय झाला, उलटा झाला. यम सुद्धा काय झाला, उलटा झाला. ठीक आहे. मग याच पद्धतीनं आता बघा, समजा आरशातील प्रतिमा विचारलं तर काय होतं माहितीये, हे असं पलटी हाणतं, म्हणजे हे पहिलं जे अक्षर आहे ते शेवटी जातं आणि जे शेवटचं अक्षर आहे ते पहिलं येतं. पण याच्यामध्ये बघा काय होतं, दुसरं तिथंच राहणार, हे मात्र काय तिकडं जाणार आणि तिकडं गेल्याच्या नंतर ही असं दिसेल तुम्हाला आर. मग मी तुम्हाला असं एक 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 असं अक्षर काढायचं नाहीये, फक्त एक अक्षर पकडायचं, कोणत्या पर्यायामध्ये ते चुकीचं दिलंय बघायचं, एकच अक्षर पकडायचं. ओके, असं पूर्णच्या पूर्ण शब्द, पूर्णच्या पूर्ण डायग्राम आपल्याला काढायची नसते. लक्षात. याला म्हणतो आपण जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिबिंब, वॉटर इमेज, मिरर इमेज. बरं, याच्यामध्ये काय असतं, आकृत्या पण असतात, अंक पण असतात आणि अल्फाबेट पण असतात. ओके, इथं सुद्धा आकृत्या पण असतात, अंक पण असतात, अल्फाबेट पण असतात, सगळेच असते. त्याच्यामुळं हा जो चॅप्टर आहे ह्याला बघा आपल्याला 448% सिलेबस इथे कव्हर आहे आणि खूप इझी आहे. फक्त 5 मिनिटात सुद्धा तुम्ही तो चॅप्टर अंडरस्टँड करू शकता. ओके, समान पद ओळखणे म्हणजे काय, सारखी आकृती ओळखा असं त्यानं म्हणतंय, की बाबा प्रश्नात दिलेली जी आकृती आहे तशी खालील पैकी कोणत्या पर्यायामध्ये आकृती दिसणारी प्रश्नातल्या आकृती सारखी आहे. ओके, असं म्हणतंय. हा, चला ठीक आहे. पहा, तर आता हे काय बघा, तर्कसंगती व अनुमान युनिट आहे, हे एक युनिट आहे आपल्याला आणि याच्यामध्ये तुम्हाला वय, तुलना, नावात बदल, नाती हे दिलेले आहेत. वय काढणे, बरोबर आहे, काय वय काढणे. समजा रामचे वय आज 24 वर्ष आहे, श्याम त्याच्या दुप्पट वयाचा आहे, बरोबर आहे. तर अजून 3 वर्षानंतर श्यामचं वय किती, अशा पद्धतीचे प्रश्न एकदम साधे साधे सोपे सोपे. दोघांच्या वयाची बेरीज किती, एखाद्याचं वय दिलं आजचं, एखाद्याचं वय दिलं 4 वर्षानंतरचं, तर आज दोघांच्या वयाची बेरीज किती होईल, ह्या पद्धतीचे प्रश्न, बरोबर आहे. आणि महत्वाचं काय माहितीये त्याच्यात, नाती. हे नाती काय आहे, तर नाती म्हणजे ब्लड रिलेशन, नाते संबंध, बरोबर आहे. नाती म्हणजे काय, नाते संबंध. नाती जे दिलं ना त्याचाच अर्थ आहे नाते संबंध, ब्लड रिलेशन. मला तुमच्या कमेंट दिसणार चालल्यात बघा, एकच मिनिट. हा, 1 मिनिट थांबा.
यस, वा वा वा. अन्विता, भक्ती, चला आले का सगळेजण? स्वराज, स्वरा, रुद्रा. सर तुमचा आवाज येत नाही हो. आवाज तर लई येतो ना राव. का बात कर रहे तुम भी? यस, ओके. मग आता याच्यामध्ये पहा, नाते संबंध. मग नातेसंबंधामध्ये काय असतं रे बाळांनो? नातेसंबंधामध्ये कोण कोण येतं? आपले पप्पा येतात, मम्मी येते, भाऊ येतो, बहीण येते, आजी येतो, आजोबा येतो, काका येतं, काकू येतं, चुलत भाऊ येतं, चुलत बहीण येते, मावस भाऊ येतो, मावस बहीण येते, आत्ते भाऊ येतो, आत्ते बहीण येते, मामाचा मुलगा, मामे भाऊ असतो, मामाची मुलगी, मामे बहीण असते, मामा येतो, मामी येते. एवढे येतात की नाही? यस. बर, मग तुम्ही थोडंसं मोठे झाले अजून. मग मोठं झाल्याच्या नंतर तुम्ही समजा आता 12वी पास झाले, मग डिग्रीला गेले, मग तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केली किंवा इंजिनियर डॉक्टर झाले, तुम्हाला जॉब लागला, मग तुमचं लग्न झालं, मग कोण आलं? बायको आली. बरोबर आहे का नाही? बायको आली म्हणजे कोण आलं? सासरे आले, सासू आली. बरोबर आहे. मग ते पुढचा मेवणा आला. हो बाबू, एवढ्याला आम्हाला माहित बी नाही म्हणा नाते. मग तिथून पुढे तुम्हाला मुलगा झाला समजा. बरोबर आहे. त्याचा मुलगा तुमचा नातू झाला. हे अशा पद्धतीचे आहेत ना बाळांनो, ब्लड रिलेशन आहेत. पण याच्यामध्ये एकदम सोपा आहे. मी तुम्हाला 4च पद्धती सांगणार आहे. वरती, खाली आणि एक असा झुला. या 4च रेषांमध्ये तुमचे सगळे नाते दाखवता येतात. टोटल ब्लड रिलेशन दाखवता येतात. म्हणजे मी जर म्हटलं ए हा बीचा भाऊ आहे, तर ते कसं लिहायचं? प्रश्न थोडा ना एका अर्ध्या वाक्यात येतो. प्रश्न तर 2ही वाक्याचा असतो कधी कधी, है की नाही? त्याच्यामुळं हे मी तुम्हाला 4च पद्धती सांगणार आहे. आता आपल्याला वेळ नाही का, कारण त्याला खूप वेळ लागतो. 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं ते सांगायलाच लागतात. म्हणजे एक लेक्चर आपण जे नातेसंबंधामध्ये पहिलं लेक्चर जे घेणार आहे, त्याच्यामध्ये फक्त नाते असतात कोणते आणि तुम्हाला ते नाते कागदावर मांडायचे कसे, हेच शिकवणार आहे. बरोबर आहे. बरं, अजून एक मी तुम्हाला एक हे विचारतो प्रश्न, तुम्ही उत्तर सांगा. तुमची मावशी तुम्हाला काय म्हणते? बोला. तुमची मावशी तुम्हाला काय म्हणते? नातेसंबंधामधला जो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अडचणीत आणतो तो नातं आहे, ते ब्लड रिलेशन आहे. तुमची मावशी तुम्हाला काय म्हणते? या प्रश्नाचं उत्तर सांगा बरं मला. तुमची मावशी तुम्हाला काय म्हणते? बोला, या प्रश्नाचं उत्तर सांगा. कोण सांगेल? सगळे सांगा बघा, सगळे जण. भक्ती, स्वरा, त्याच्यानंतर अजून कोण? अन्विता, रुद्रा. चला, स्वरा 2 आहेत का? नाही, स्वरा 1 आहे. स्वराज आहे 1. ओके, पेन्सिलवाले. चला, तुमची मावशी तुम्हाला काय म्हणते? आठवा बरं. कधी आठवलं का तुम्हाला असं की बाबा आपण आईसोबत गेलोय एखाद्या कार्यक्रमात, मावशी भेटले आणि मग मावशीला कोणतरी अजून एक मैत्रीण आहे, ती मैत्रीण विचारली हे कोण आहे तुमचा? मग काय म्हणते मावशी? की माझा कोण आहे? सांगा बरं. तुमची मावशी तुम्हाला काय म्हणते? एकदम साधं सोपं. आम्हाला तर नाव घेऊनच बोलते म्हणाव, हाय की नाही? गोल्या, चिंट्या, पिंट्या, ना, कवा कवा म्हणते उंदरिया, काही म्हणते, हाय की नाही? मग ते ऍक्च्युअल नातं काय असतं बाळांनो? मुलगा तर म्हणू शकणार का? कारण आपल्या आईचा मुलगा असतो. आपली आईच आपल्याला मुलगा म्हणू शकते. दुसरं कोणी म्हणू शकतं का? नाही. मग मुलगा तर मावशी म्हणू शकणार. मग काय असेल? चला सांगा ना. वा वा, मुलगी. वेदिकाचं म्हणणं आहे मुलगी म्हणते. मी काय म्हटलं तुम्हाला आता? सर, माझी मावशी मला आरू, कारण माझं खोटं नाव आहे. अयो. मी म्हटलं ना तुम्हाला, काय म्हणणार? आपल्या नावानुसार कोणाला गोल्या म्हणणार, कोणाला चिंट्या म्हणणार, है ना, बबल्या म्हणणार, काहीतरी असं म्हणणार. पण ऍक्च्युअल नातं काय असतं बाळांनो? ते म्हणजे काय म्हणायला पाहिजे आपल्याला? जर समजा परीक्षेमध्ये आलं हे नातं, तर ते असतं काय? वेदिका, मुलगी म्हणते, मग आई म्हणते, मग आपली आई आपल्याला काय म्हणते? मुलगी म्हणते. मावशी आपल्याला मुलगी नाही म्हणायला पाहिजे. आता ती बोलताना आपण बोलतो, पण वेदिका मुलगी म्हणते. बर, तिचं म्हणणं आहे वेदिका मुलगी म्हणते. एक लक्षात घ्या बाळांनो. आता पहा, जसं तुमचा मामा तुम्हाला काय म्हणतो? अरे भांजे का कर रहा तू? भांजे म्हणते. बरोबर आहे. म्हणजे भाचा म्हणते, भाची म्हणते. हे माझा भाचा आहे, ही माझी भाची आहे. असं कोण म्हणतं? मामा म्हणतं. बरोबर आहे. मामा म्हणतं. अरे बाळांनो, मग आपल्याला
मावशी सुद्धा काय म्हणते माहितीये, मावशी सुद्धा आपल्याला भाचा भाचीच म्हणते. काय म्हणते, भाचा भाचीच म्हणते. कळलं का, हे एक असं नातं आहे बाळांनो जे आपण कधी वापरतच नाहीये दररोजच्या जीवनामध्ये, म्हणून ते आपल्याला विसरतं. मग हे जे आहे ना, हे नातं मी तिथेही तुम्हाला लिहून देणार आहे कसं दाखवायचं. काय म्हणतात, भाचा भाची. ओके, काय म्हणणार मावशी, हा माझा भाचा आहे, ही माझी भाची आहे असं म्हणणार. हा, भाचा भाची. आलं लक्षात. आता मामा पण तेच म्हणतं, आत्या पण तेच म्हणते. मामा मामी आत्या आपल्याला काय म्हणते, भाचा भाचीच म्हणते की नाही. हो, यस. जर कोणाला मराठीमध्ये अडचण असेल तर मग मी त्याला इंग्लिशमध्ये नाती लिहून देणार, तसं आपण बायलँग्वेजच घेणार आहे सगळं. चला या आता याच्यानंतर पहा, आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, रेषाखंड, कोन, घनाकृती, ठोकळे इत्यादी. बघा काय काय आलं. आकृत्या मोजणेमध्ये पहिलं त्रिकोण मोजणे. आता तुम्हाला माहिती आहे बघा, तुम्ही गेल्या वर्षी पण फाउंडेशनला जे विद्यार्थी असतील त्यांना माहित असेल. समजा मी तुम्हाला असं दिलं, पहा हा, याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत रे बाळांनो, सांगा बरं. त्रिकोण, याच्यात किती त्रिकोण आहेत आपल्याला सांगा बरं. कोण सांगेल मला, उत्तर सांगायचे. हा, फास्ट उत्तर सांगत चालायचं. हा, उत्तर सांगत चालायचं फास्ट. तीन, आण्विताचं म्हणणं आहे तीन, बरोबर आहे. बर, मी काय करतो आता पहा, समजा मी असं लिहिलं बघा. आता याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, 1 2 3 4 आणि हे असं, याच्यात किती त्रिकोण असतील पहा बरं. मी दोघांचंही सांगतो कसं सॉल्व्ह करायचं. बर, प्रज्वलचं म्हणणं आहे सर 2 आहेत, अन्विता फरांचं म्हणणं काय 3 आहेत. बर, चलो आता बाळांनो मला याच्यात काही जण नवीन पण दिसत आहे बरं. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की मागे आपल्याकडे वेळ आहे आता, तर मागे आपल्याला लेक्चर काही बघायचे असतील तर बेसिक गणित, काय बेसिक गणित हा जो भाग आहे ना सुरुवातीचा, बेरीज कशी करायची, वजाबाकी कशी करायची, गुणाकार, दशांशाचा, भागाकार वगैरे हे जे आहे हे तुम्ही पाहू शकता बरं. लेक्चर मी ऍड केलेले आहेत तुमच्या याच्यात. त्याचबरोबर नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या हे सगळं आहे. बरं, काही जणांचं म्हणणं काय माहितीये 2 आहे, काही जणांचं म्हणणं काय आहे 3 आहे. आता लक्षात घ्या, परीक्षेला आपल्याला हे येतात, परीक्षेला आपल्याला हे येतात, त्याच्यामुळं हे सर्वांना आलंच पाहिजे. आता आपण शिकलो नाही अजून, त्याच्यामुळं माहित नसतील कदाचित काही जणांना, जाऊ द्या. ठीक आहे, पण पहा आता काय करायचं बाळांनो, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचं येते डायग्राम आणि त्याला म्हणतंय की बाबा ह्याच्यात त्रिकोण किती आहेत, काय याच्यात त्रिकोण किती आहेत सांगा बरं. तर त्रिकोण मोजताना काय करायचं, याला नंबरिंग द्यायची. 1 2 दिली, नंबरिंग दिली. आता नंबरिंग दिल्याच्या नंतर ह्या नंबरिंगची बेरीज करायची फक्त. 1 + 2 3. आता तुम्ही म्हणसाल सर याच्यात 3 कुठं दिसायलेत तुम्हाला, मला तर 2च दिसायलेत राव, आणि तुम्ही तर म्हणताय 3 है, का बात कर रहे, इधर आओ फिर देखो. ये एक हो गया आपका ट्रायंगल, त्रिकोण म्हणजे ट्रायंगल, एक झाला बरोबर आहे. आता दुसरा पहा, थांबा तोच पेन झाला का, हा दुसरा, हा दुसरा 1 2. आता तिसरा पहा, हा मोठा वाला 3 झाले का 3. असं. बर, आता याच्यामध्ये सुद्धा काय करायचं लक्षात घ्या बाळांनो, तुम्ही फक्त असे मोजताय, हा 1 त्रिकोण, हे 2 त्रिकोण, हे 3 त्रिकोण, हे 4 त्रिकोण, तुम्ही असे मोजताय. हा 1 त्रिकोण झाला 1 असं मोजताय, हे 2 त्रिकोण झाले. पण बाळांनो इथंच तुमचे 3 व्हायलेत ना, कोणते 3 व्हायले तर पहा, हा नाही का, हा एवढा एक, हा पण एक त्रिकोण होतं ना, त्याच्यामुळे इथं जेव्हा तुम्हाला त्रिकोणवाला येतं ना बाळांनो, तर त्रिकोणवाला आलं मोजायला, तर काय करायचं, त्याला पहिले नंबर लिहायचे, नंबरिंग द्यायची, त्याला नंबर लिहायचे. मग आता पहा मी काय करतो, ह्याला नंबरिंग लिहिली 1 2 3 4 5 6 लिहिली, नंबरिंग लिहिली. मग आता नंबरिंग लिहिल्याच्या नंतर या नंबरिंगची फक्त बेरीज करायची बाळांनो. 3 4 5 6 6च आहे. मग यांची बेरीज केली तर काय ते 21, म्हणजे याच्यात 21 त्रिकोण आहेत. 21 एवढेच आहेत का नाही. मग या 2 डायग्रामचा मिळून पण एक त्रिकोण होतो ना बाळांनो, असे येतं.
बरोबर आहे. कधी कधी काय या 3 डायग्रामचा मिळून पण एक होतो, या 4 डायग्रामचा मिळून पण एक होतो. असे भरपूर त्रिकोण निघणार आहेत. आपल्याला 5च दिसत आहे का त्याच्यात? नाही. तर तिथे तुम्हाला किती दिसत आहे? दिसायला 5-6च आहेत, पण टोटल 21 आहेत. कळलं? मग याचे आहेत ना, आपण जेव्हा चॅप्टर स्टार्ट करू तर हे कसं काढायचं हे कळेल आपल्याला. आलं लक्षात? ओके. तर हे एक येतं आणि जास्त फेमस हे एक पण बाळांनो असं पण एक आहे. याच्यामध्ये म्हणतं टोटल किती त्रिकोण आहेत. हे असं चौरस देतं, त्याला अशा आडव्या रेषा देतं आणि म्हणतं याच्यात किती त्रिकोण आहेत. बघा याच्यात 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 हा हे नाही, हे झालं. आता याच्यात किती त्रिकोण आहेत असं विचारतं. ह्याच्यात बघा, हा याच्यात किती त्रिकोण आहेत म्हणतं. 10. बर, प्रज्वलचं म्हणणं आहे 10. बाळांनो यांना ट्रिक्स आहेत. हा हे डायरेक्ट ट्रिक्सनं सॉल्व्ह करायचे बरं प्रश्न. मी तुम्हाला सगळ्या ट्रिक सांगणार आहे नंतर, पहा जेव्हा चॅप्टर स्टार्ट करेन. याला नंबरिंग कशी द्यायची? 1 2 3 4. आता याच्यात जो सगळ्यात मोठा नंबर आहे तो 4 आहे आणि याच्यात दुप्पट करायचं, संपलं. म्हणजे याच्यात त्रिकोण किती? 8. हे असं. ठीक आहे. हे मी ट्रिक्स तुम्हाला नंतर सांगेल तिथं जेव्हा चॅप्टर स्टार्ट करेल तेव्हा. आता पुढचा जो पार्ट आहे बाळांनो तो आहे चौकोन मोजणे. चौकोन आणि चौरस या दोघांमधला फरक कळाला, विषय संपला. आपल्याला त्याच्यावर 100% प्रश्न आहे. कोणता? चौकोन आणि चौरस. पहा मी एक काय करतो, चौकोन सांगा म्हणतो हा तुम्हाला. चौकोन मोजा म्हणतोय. पहा एका याच्यात काय चौकोन मोजा आणि एका याच्यात काय समजा चौरस मोजा. असं मी 2 आकृत्या देतो. हा पहा, पहिल्यांदा चौकोन मोजा. काय? चौकोन मोजणे. ठीक आहे. हे बाळांनो अजून आपण सिलेबसचे पॉइंट बघतोय बरं. आपल्याला आज पहिला चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. आज आपल्याला पहिला चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. कोणता? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह व त्याचं लेखन आणि वाचन. पण हे थोडेसे पॉइंट राहिले होते आपण कालच्या याच्यातले सिलेबसचे सांगताना, त्याच्यामुळे हे एकदा हे सांगूत आणि मग चॅप्टरला स्टार्ट करूया. ठीक आहे. पहा चौकोन मोजणे, काउंटिंग ऑफ क्वाड्रिलॅटरल. पहा आता हे काय असतं. समजा तुम्हाला अशी डायग्राम दिली एक. बघा आता ही अशी डायग्राम दिली. अजून एक घेऊत का इकडं? बरं हे घ्या. आणि असे हे तुम्हाला हे दिले. सांगा आता याच्यात चौकोन किती असतील? काय? याच्यात चौकोन किती असतील? बोला. ठीक आहे. आणि याच पद्धतीनं मी तुम्हाला एक चौरस काढायचं एक सांगितो. हा 1 2 3 अजून एक पाहिजे का? बरं अजून एक घ्या. हा असे किती येतं? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हा याच्यामध्ये तुम्हाला काय मोजायचे? चौरस मोजायचे. हा काय? चौरस. उत्तर कोणाचं आलं? हा बघा वरच्या याच्यात किती असतील रे बाळांनो चौकोन? चौकोन आता एकदम आपल्याला बेसिक बेसिक साधे साधे प्रश्न विचारतात बरं याच्यावर. चौकोन काढा, एकूण किती येतात? चौरस, एकूण त्रिकोण, एकूण आयत है ना, एकूण रेषाखंड ते बी आलं ना आपल्याला. बघा रेषाखंड पण दिले त्यांनी. आणि या रेषाखंडामध्ये आपण कुठं म्हणजे चूक करतो मी ते तुम्हाला सांगतो. आता पहा चला, आता मला चौकोन मोजायचे. काय करायचं पहा. आता तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल बघा हे, पण हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. पहा आता समजा इथं नंबरिंग द्यायची 1 2 3 4 5 6. मी ज्या ज्या मेथड्स तुम्हाला सांगेल जेव्हा चॅप्टर स्टार्ट होईल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्या मेथड प्रॅक्टिस करायची आणि परीक्षेपर्यंत नाही आयुष्यभर ध्यानात ठेवायचे ते, कारण भविष्यामध्ये हेच आहे आपल्याला. ठीक आहे. पहा ह्याला नंबरिंग अशी दिली 1 2 3 4. बर ठीक आहे. त्यांचं म्हणणं आहे अन्विताचं 210, रुद्राचं म्हणणं आहे 33, प्रणवचं म्हणणं आहे 24. प्रणव तू असे मोजले का? 1 2 3 4 5 6 बरोबर आहे.
तू फक्त दिसणारेच मोजले बाळांनो. हे पण तर चौकोन होतं ना बघा. हा पण चौकोन होतो. हा कुठं मोजला तू? मोजलाच नाही. हा पण चौकोन होतो बघा. हा पण होतो. मग असे कितीतरी आहेत बघा याच्यात चौकोन. मग काय करायचं पहा, फरक हा लक्षात ठेवा. चौकोन मोजताना काय करायचं आणि चौरस मोजताना काय करायचं. जेव्हा आपण चौकोन मोजतोय तर आशियांची बेरीज करा. बेरीज येते बाळांनो 21. जे नंबर लिहिलेत ना आपण, नंबर ते परीक्षेला काय नंबर देत नाही बरं, आपल्याला लिहायचे तिथं. लिहिले आणि त्यांची बेरीज केली. किती आली? 21. मी असे नंबर जे दिलेत यांची बेरीज केली. ती किती आली? 10. अशी बेरीज केली तर ती बेरीज किती आली? 10. आलं का लक्षात? ओके बर. मग आता ही बेरीज 21 आले, ही बेरीज 10 आले. या दोघांचा गुणाकार घ्यायचा बाळांनो. 21 गुणिले 10 म्हणजे किती? 210. तर एवढे त्याच्यात चौकोन असतील. चौकोन म्हणजे कशीही आकृती असू शकते, येडी वाकडी कशी बी, फक्त तिला 4 बाजू असाव्या, 4 कोन असावे. पण चौरसाचं तसं आहे का? नाही. चौरस म्हणजे काय? चारी बाजू सारख्या असाव्या, चारी कोन 90 अंशाचे असावे, तरच तो काय होतो? तुमचा चौरस होतो. आले? मग चौकोन मोजण्याचं काय आहे? तर हे असं. अशी बेरीज करा, 21 आली. अशी बेरीज करा, 10 आली. आणि या दोघांचा गुणाकार म्हणजे काय हो? एकूण चौकोन. एकूण चौकोन. आलं लक्षात? यस. ओके. हा एकूण चौकोन. ठीक आहे. बर. आता तुम्हाला समजा चौरस मोजायचे. काय मोजायचे? चौरस मोजायचे. बरोबर आहे? चौरस मोजायचे. मग आता चौरस मोजताना सुद्धा नंबरिंग द्यायची बाळांनो. 1 2 3 4 5 6 सेम असणार आहे. 2 3 4 दिली नंबरिंग. हा आता काय करायचं महत्वाचं लक्षात घ्या. चौकोन हे नेहमी जास्त असतात, चौरस हे मात्र चौकोनापेक्षा कमी असतात. हा पहा आता आपल्याला काय काढायचं? चौरस काढायचंय. तर काय करायचं लक्षात घ्या. पहा, या रांगेमधला शेवटचा कोण आहे? 4 आणि इकडे कोण आहे? 6. या दोघांचा गुणाकार घेतला. ओके. आता हे तर कटले 2. मग त्याच्या अगोदरचा इकडे 3 आहे, त्याच्या अगोदरचा इकडे 5 आहे. मग 3 गुणिले 5 यांचा गुणाकार आणि मधामध्ये काय लिहायचं? प्लसचं चिन्ह. ठीक आहे. पुन्हा आता इकडचे हे 2 कटले, इकडचे 2 कटले. याचा हा 2 नंबरचा आणि याचा हा 4 नंबरचा यांचा गुणाकार 2 गुणिले 4 आले. प्लस आता इकडे कोणी उरलं का? फक्त ह्याच रांगेत एकच उरला, ती अशीच रांग दिसते. मग या उरलेल्या तिघांपैकी जो मोठा असेल तो घ्यायचा. मग हे 3 घेतला. काय घेतला? 3. यस. बघा सोप्पा आहे. हा काय करायचं? पहिले याचा शेवटचा त्यांचा गुणाकार घ्यायचा. मग त्याच्या अगोदरचा इकडचा त्याच्या अगोदरचा यांचा गुणाकार घ्यायचा. मग त्याच्या अगोदरचा यांचा गुणाकार घेतला. मग आता हे 3च उरले राव. 3 उरलेत तर जो उरलाय त्याच्यापैकी जो मोठा असेल तो घ्यायचा. मग यांचा गुणाकार करावर किती होतो पहा बरं. 6 4 24 3 5 15 4 2 8 प्लस 3. मग आता याची बेरीज करा बरं. 24 आणि 15 हे जर आपण मिळवले तर 39 प्लस 8 47 आणि 3 50 म्हणजे 50 चौरस असतील. अरे स्कूल टाइम एवढ्या लवकर? चला स्कूल टाइम एवढ्या लवकर कसं काय? बघा तर हे अशा पद्धतीने आपण चौरस मोजायचे. चौकोन कसे मोजतो? तर चौकोन आपण असे मोजतो. सरळ यांची बेरीज आणि त्या बेरजांचा गुणाकार करायचा एकूण चौकोन. ठीक आहे. पण चौरस मोजताना मात्र काय बाळांनो? यांचा गुणाकार प्लस त्याच्या अगोदरच्यांचा गुणाकार प्लस त्याच्या अगोदरच्यांचा गुणाकार. मग उरलेल्यापैकी जो मोठा असेल तो तुमचा. ठीक आहे. उरलेल्यापैकी जो मोठा असेल तो तुमचा आन्सर असेल. त्याच्यातला ऍड करायचं बरं. उरलेल्यापैकी 3 आलं उत्तर. मग हे आलं तुमचं फायनल आन्सर. याला म्हणतो आपण चौकोन मोजणे. ठीक आहे. याच पद्धतीचं असतं आयत मोजणे. काय? आयत मोजणे. पण आयत मोजताना काय असतं माहितीये? त्यांना आयत मोजताना आडव्या उभ्या रेषा देत नाही आपल्याला, नेहमी अशा रेषाच देणार. काय? असं. आणि मोजा म्हणता यात 1 2 3 4 यांची बेरीज करा. 10 संपलं. आयत किती आहेत त्याच्यात? 10 आहेत. एवढं सोपं. आयत किती येतं? 10 आयत आहेत.
आलं लक्षात आता? हा, मग हे असं. आता याच्या पुढे गेलो ना आपण, तर महत्वाचा पोर्शन येतो रेषाखंड. रेषाखंडामधली एक ट्रिक्स ध्यानात ठेवा. काय ट्रिक्स आहे? समजा पहा, तुम्हाला असं दिलंय, अजून बरं, ओके ठीक आहे. हा, आता आपल्याला याच्यात रेषाखंड मोजायचे आहेत. काय मोजायचे? रेषाखंड, लाईन सेगमेंट, रेषाखंड. ठीक आहे, काय मोजायचे? रेषाखंड. हा, पहा आता हे रेषाखंड मोजताना आपल्याला काय करायचं? तर हे रेषाखंड मोजताना आपल्याला बघा, पहिल्यांदा रेषाखंड असतात कोणत्या प्रकारचे ते माहित पाहिजे. एक पहिला प्रकार, समजा अजून एक रेषा मला याच्यात ऍड करायची, ही अशी. हा, पहा, रेषाखंड 3 प्रकारचे असतात. एक असतात आडव्या रेषा, ज्याला आपण होरिझॉन्टल लाईन म्हणतो. एक असते उभ्या रेषा, ज्याला आपण व्हर्टिकल लाईन म्हणतो. आणि एक असतं तिरप्या रेषा, तिरप्या रेषा, ज्याला आपण इन्क्लाइन म्हणतो. काय म्हणतो? इन्क्लाइन लाईन किंवा स्लॅन्ट लाईन म्हणतो. स्लॅन्ट, स्लॅन्ट म्हणजे काय? तिरप्या. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीच्या आपल्याला 3 प्रकारच्या रेषा असतात. मग काय करायचं? पहिल्यांदा याच्यात टोटल आडव्या रेषा किती येतात? आडव्या रेषा आहेत 1, फक्त एकच आहे आडवी रेषा. ओके, आता उभ्या रेषा किती येतात? उभ्या रेषा येतात तुमच्या 2. आता तिरप्या रेषा मात्र भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये एक टेक्निक ध्यानात ठेवा, एक कन्सेप्ट लक्षात राहू द्या की त्या आडव्या रेषा कोणत्या घ्यायच्या. बघा, आता तुम्ही म्हणसाल सर इथून एवढी एक रेषा आहे, इथून एवढी एक रेषा आहे, इथून पहा अजून एक. समजा तुम्ही म्हणसाल इथून एवढी एक रेषा आहे, परत इथून एवढी वेगळी रेषा आहे. तुम्ही परत काय म्हणसाल? नाही सर, ही इथून एवढी वेगळी रेषा आहे आणि ही इथून एवढी वेगळी रेषा आहे, असं म्हणसाल. बरोबर आहे? म्हणजे जे तुकडे तुकडे आहेत ते सगळे तुकडे तुम्ही काउंट करणार का? काउंट करणार का? नाही. आता एक लक्षात घ्या, रेष कधी काउंट करायची, ते रेषाखंड कधी काउंट करायचा? जर समजा तो इथून तिथून सलग रेषाखंड असेल तर, मधामध्ये कुठेही बेंड झालेला नसेल, जॉईंट किती होत्या त्याला रेषा, पण तो जर कुठे बेंड झालेला नसेल, तो स्ट्रेट असेल, काय तो स्ट्रेट असेल, तर त्याला म्हणतो आपण एक रेषाखंड. ठीक आहे, मग आता पहा, तुम्ही जे इथून इथपर्यंत एक आणि इथून इथपर्यंत एक काउंट केला, त्याला एक नाही काउंट करायचं, याला असं इथून इथपर्यंत एक काउंट करायचं. ती एकच रेषा आहे. ही इथून इथपर्यंत एकच रेषा आहे, ही इथून इथपर्यंत एकच आहे, ही इथून इथपर्यंत एकच आहे, ही इथून इथपर्यंत एकच आहे. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे त्याला जॉईंट किती होते, आपण जोपर्यंत ती रेष कुठे अशी तिरपी होत नाही, वाकडी होत नाही, तिथून दुसरीकडे जात नाही, तोपर्यंत तिला तोडायचं नाही, इथून तिथून एकच गृहीत धरायचं. ओके, चला, महत्वाचा कन्सेप्ट होता हा. मग आता मोजा बरं तिरप्या रेषा. 1 2, बघा ही एक झाली, ही एक झाली 2, ही 3, ह्या 4, ही 5, ही 6. टोटल किती झाल्या बघा? 1 1 2 2 झाल्या, 3 4 5 6. बरोबर आहे ना? ही 6 म्हणजे ह्या 6 झाल्या, म्हणजे 9 झाल्या टोटल. किती झाल्या? 9 झाल्या. आर्यन बेटा एक कुठली सुटली बघ बरं. आडवी एकच आहे. हा, तू आडवी घेतला नसतील तेव्हा, मी नंतर लिहिली ना ही आडवी. बरोबर आहे, मग नंतर लिहिली मी. तर याला म्हणतो आपण रेषाखंड मोजणे. काय म्हणतो? रेषाखंड मोजणे. कळालं का? की महत्वाचं आहे बघा हे. कारण तुम्ही जर याला तोडून तोडून लिहिलं तर लय निघतात रेषा, परंतु तसं तोडायचं नाही. काय तोडायचं नाही? आलं लक्षात? यस, ओके. आता हे झालं आपलं रेषाखंड. त्याच्यानंतर कोन मोजणे. कोन म्हणजे काय? जसं आपण त्रिकोण मोजले ना, तसं आपल्याला कोन मोजण्याचा एक पार्ट आहे. कोन मोजणे. अरे हा, समजा असं आहे. ओके, तर याच्यामध्ये काय करतंय, हे आपल्याला असं देतंय आणि याच्यात कोन किती आहेत मोजा म्हणतं. याच्यात सुद्धा नंबरिंग लिहायचं, 1 2 3, यांची बेरीज करायचं 6. पहिले कोन मोजायचे, नंतर त्रिकोण मोजायचे, नंतर चौकोन मोजायचे, नंतर चौरस मोजायचे, त्याच्यानंतर रेषाखंड, आयत मोजायचे आणि मग घनाकृती, ठोकळे आणि
पुढचं इत्यादी म्हटलंय. घनाकृती ठोकळे काय एकावर एक एकावर एक एकावर एक एकावर एक असे मांडलेले असतात आणि तुम्हाला म्हणते की याच्यातले या दिलेल्या आकृतीमध्ये किती घनाकृती ठोकळे आहेत, त्यांचे पृष्ठभाग किती आहेत ते बी कधी कधी विचारतं बरं. आलं लक्षात. तर हा युनिट महत्वाचा आहे आणि मार्किंग पण खूप जास्त आहे. आता पुढचा जो पार्ट येतो ना तो येतो आपल्याला कूट प्रश्न. पुढचा पार्ट काय येतो कूट प्रश्न. ठीक आहे. आज आपल्याला काही चॅप्टरला सुरुवात होत नाही काय म्हणतो मी. हा कूट प्रश्न. कूट प्रश्न काय असतात तर याच्यामध्ये दिलंय रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन आकृती आणि पुढे चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यामधील संख्या है ना. पहा काय काय असते. आता हे रांगेतील स्थान काय असते. एक मुलगा समजा एका रांगेमध्ये एक मुलगा डावीकडून पहा डावीकडून 10वा आहे. डावीकडून कितवा 10वा आणि तोच मुलगा इकडच्या रांगेत उजवीकडून 15वा आहे. तर सांगा बरं त्या रांगेमध्ये टोटल मुलं किती. बघा एक विद्यार्थी डावीकडून 10वा आहे, उजवीकडून 15वा आहे, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती. काय म्हटलं मी. एक मुलगा आहे त्याचा डावीकडून 10वा आहे, उजवीकडून 15वा क्रमांक आहे है ना. डावीकडून 10वा उजवीकडून 15वा. तर त्यानं आपल्याला म्हटलंय की बाबा ह्या रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत. काय एकूण विद्यार्थी किती आहेत. चला एकूण विद्यार्थी किती येतं असं त्यानं विचारलं. तर काय करणार 24 म्हणताय शाबास. पहा तर बाळांनो याचा इकडनं 10वा नंबर आहे म्हणजे इकडं 10 आहेत. याचा इकडून मोजले तर 15 आहे म्हणजे पुढचे 15 आहेत. मग तुम्ही म्हणाल सर 25 का नाही होतो. बाळांनो ह्याला इकडनं बी एकदा मोजलो आणि इकडनं बी एकदा मोजलो राव मग दोनदा मोजलो नाही का आपण त्याला. काय इकडून पण एकदा मोजलो इकडून पण एकदा मोजलो मग त्याला दोनदा मोजलो. 2 वेळा मोजलो. जर 2 वेळा मोजलो तर एक वेळाच घ्यायचं त्याला एक वेळा काढून टाका. मग याच्यातून काय करायचं -1 करून टाकायचा. 25 - 1 24. करेक्ट. यस. एकदम बेसिक रांगेतले प्रश्न येतात आपल्याला. काय बेसिक प्रश्न रांगेवरचे. आलं लक्षात. रांगेवरचे बेसिक प्रश्न आपल्याला याच्यात विचारले जातात. कळालं. ओके चला मग झालं हे. यस. आता दुसरा जो आहे तो दिशा आहे. दुसरा चॅप्टर काय आहे दिशा आहे. आपल्याला 19 नाही आर्यन बेटा 19 कसं आलं. 10 15 25 होता त्यातून एक गेला. हा आर्यन महाराज तर तसं नाही येणार ते 19 नाही येणार. काय येईल 24. आपण जेव्हा चॅप्टर घेऊत नाही याच्यात फार 25-30 प्रश्न घेऊत ना आपण. काय टेन्शन घ्यायला तुम्ही. किती 25-30. आणि हेच नाही याच्यात बदलून येतात प्रश्न अजून थोडे थोडे येतात. किंवा इथं 10व्या क्रमांकावर होती मग ती उजवीकडे 2 घरं सरकली तर आता तिचा नंबर कितवा असेल डावीकडून असं विचारतंय. मग ते वेगवेगळे प्रश्न आहेत त्या तिथं घेऊ. चला आता पुढे दिशा आलं बघा. दिशा. तर दिशामध्ये तुम्हाला मुख्य 4 दिशा बरोबर आहे. मुख्य काय 4 दिशा. वरती दिशा कोणती असते उत्तर. खाली कोण लिहितो आपण दक्षिण. उजव्या साईडला कोण लिहितो पूर्व आणि इकडे कोण लिहितो पश्चिम. बरोबर आहे. वरच्याला म्हणायचं वरच्याला म्हणायचं नॉर्थ. खालच्याला काय म्हणायचं साऊथ. इकडे काय म्हणायचं ईस्ट. इकडे काय म्हणायचं वेस्ट. बरोबर आहे. हा मग आता यांच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो बरं. नव्वद 90 अंशाचा कोन असतो. बरोबर आहे. बर आता याच्यानंतर आपल्याला उपदिशा पण माहित पाहिजे बाळांनो. उपदिशा ह्या झाल्या मुख्य दिशा. मग उपदिशा कोणत्या आहेत. जास्त काही नाही आपल्याला 1-2 शब्दाचा अर्थ आणि हे आणि पायथागोरस माहित पाहिजे. काय माहित पाहिजे पायथागोरस. ठीक आहे. मग पहा आता चला या आता ह्या उपदिशा हिचं नाव काय असतं ईशान्य. हिचं नाव काय असतं आग्नेय. ह्या मधल्या कोण आहेत मुख्य आहेत. याचं नाव काय असतं नैऋत्य आणि याचं नाव काय असतं वायव्य. बरोबर आहे. ओके. मग आता यांच्यामध्ये हा कोण किती असतो रे बाळांनो 45 डिग्री.
45 डिग्री, 45 डिग्री. मी तुम्हाला यांचे आहेत ना नावं ट्रिक्सनं कसे ध्यानात ठेवायचे जेव्हा चॅप्टर स्टार्ट करेल ना आपण, तर हे ट्रिक्सनं कसे ध्यानात ठेवायचे मी ते सांगेल तुम्हाला हे नावं. ठीक आहे. हे प्रत्येक कोण काय असतो बाळांनो, 45 45 45 45 45 45 45 45 अंशाचा असतो. राईट. यस. आता याच्यातलं एक लक्षात ठेवा, एक एक्स्ट्रा शब्द ज्याचं नाव आहे पहा, घड्याळाच्या दिशेने म्हणजे उजवीकडे, घड्याळाच्या दिशेने जाणे म्हणजे उजवीकडे जाणे, घड्याळाच्या उलट दिशेने जाणे किंवा विरुद्ध दिशेने जाणे म्हणजे डावीकडे जाणे. त्याचबरोबर ध्रुव ताऱ्याची दिशा म्हणजे उत्तर दिशा. बस एवढंच. सूर्य कुणीकडून उगवतो, पूर्वेला. सूर्य मावळतो कुणीकड, पश्चिमेला. मग याला म्हणायचं उगवतीची दिशा, याला म्हणायचं मावळतीची दिशा. राईट. यस. तर हा दिशावरचा पार्ट आहे. ओके. त्याच्यानंतर दिनदर्शिका, कॅलेंडर. कॅलेंडरमध्ये बाळांनो आपल्याला काय काय माहित पाहिजे, महिने, महिन्यांचे नावं पहा, महिने, महिन्यांचे नावं, त्याचबरोबर त्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत तेवढं माहित पाहिजे. मग मी त्याच्यावरून तुम्हाला काय सांगणार, ह्याचे जादा दिन, जास्तीचे दिवस, ऑड डेज, विषम दिवस कसे काढायचे मी ते शिकवणार. पण तुम्हाला काय माहित पाहिजे, महिन्याचे नाव आणि तो महिना किती दिवसाचा. सोपं येतं है ना. 26 जानेवारी 2025 या दिवशी हा वार होता, तर 15 ऑगस्ट 2025 ला कोणता वार असेल, असे प्रश्न आपल्याला कॅलेंडरवर विचारतात. हा, तर हा थोडासा बेसिक भाग आहे. या युनिटला आपल्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो आणि हा मार्किंग सुद्धा याच्यामध्ये 18% आहे. ह्या युनिटला आहे ना जास्त वेळ लागतो. का? कारण रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका ह्या प्रत्येकाला आहे ना बेसिक कन्सेप्ट आहेत. बेसिक थेअरी झाल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, म्हणून हे महत्वाचं आहे. ठीक आहे. आता वेन आकृती काय असतं, सोपा चॅप्टर आहे वेन आकृती. पहा, वेन आकृतीमध्ये तुम्हाला समजा त्यांनी असं देतात पहा, याच्या दोन प्रकारच्या आकृत्या असतात. हा, वेन आकृतीवर दोन प्रकारचे प्रश्न. समजा हे असं लिहिलंय, हे असं लिहिलंय, हा काय आहे, शेतकरी. हा काय आहे, प्रवास करणारे, प्रवास करणारे असं देत आहे. हा, आणि याच्यामध्ये आकडे देत आहे बघा, 4 5 3 9 2. आणि काय म्हणतं माहितीये, असे किती शेतकरी आहेत जे प्रवास करतात. म्हणजे शेतकरी पण पाहिजे आणि प्रवास करणारा पण पाहिजे. असे किती शेतकरी आहेत जे प्रवास करतात. मग शेतकऱ्याच्या याच्यात पण पाहिजे आणि प्रवासाच्या याच्यात पण पाहिजे, म्हणजे हावाला, म्हणजे हावाला. काय म्हटलं मी, असे किती पहा, असे किती शेतकरी आहेत जे प्रवास पण करतात. असे किती शेतकरी आहेत जे प्रवास पण करतात. आलं का लक्षात. बघा, असे किती शेतकरी आहेत जे प्रवास पण करतात. आलं का लक्षात. मग शेतकरी आणि प्रवास करणारे दोन्ही करणारे कोण आहेत, 3 आहे, म्हणून 3 उत्तर करेक्ट आहे. या प्रकारचे एक प्रश्न आपल्याला विचारतात बाळांनो वेन डायग्राम मध्ये. आणि दुसरा काय विचारतात माहितीये, समजा तुम्हाला म्हणतंय त्यानं काय म्हणतंय पहा, समजा भारत, बघा भारत, महाराष्ट्र, गोवा याची वेन आकृती काढा, किंवा याची वेन आकृती खालीलपैकी कोणती असेल असं विचारतं. दोनच प्रकारचे प्रश्न याच्यात, एक तर याची वेन आकृती कोणती असेल ते काढा आणि ह्या तुमच्या आकृतीवरनं प्रश्नांचे उत्तर द्या. बरोबर आहे. बर, मग आता बघा बरं, चला मग भारत, महाराष्ट्र, गोवा, या भारतामध्ये कोण आहे, महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात गोवा आहे का, नाही. भारतात गोवा आहे, महाराष्ट्र पण भारतात आहे, पण त्या गोव्याचं आणि महाराष्ट्राचं काही घेणं देणं नाही, ते बाजूला येणार. मग ही झाली याची डायग्राम. मोठा भारत, आतमध्ये महाराष्ट्र आणि गोवा, आतमध्ये काय, महाराष्ट्र आणि गोवा.
कळालं का आता हे? यस, अशा पद्धतीचं वेन आकृती विचारते. बाकी चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यामधील संख्या ओळखा. ह्याच्यात बघा काय प्रश्न विचारते. एक लास्ट पॉइंट आता हा समजा तुम्हाला काय म्हणते माहितीये, असा एक त्रिकोण देत आहे. पहा, एक त्रिकोण देते. इथं काय लिहितंय? 4, इथं लिहिलं 2, इथं लिहिलं 1. ओके, 4, 2, 1. आणि काय म्हणतंय की बाबा इथं मधामध्ये 14 लिहिलंय समजा त्यानं. ठीक आहे, मग अशीच पुन्हा एक आकृती देत आहे आपल्याला. इथं म्हणतंय 5, 2 आणि 3 म्हटले, आणि इथं लिहिलं 20. तर याच पद्धतीप्रमाणे आपल्याला म्हणतं, याच मेथड प्रमाणे इथं 4, 7 आणि 2, तर इथं मधात काय येईल है ना. तर या पद्धतीचे जे प्रश्न असतात बाळांनो, त्यांना ते म्हणतं. मग कधी चौरस असतं, कधी वर्तुळ असतं, कधी त्रिकोण असतं. ठीक आहे, कधी चौरस, कधी वर्तुळ, कधी त्रिकोण. तर या पद्धतीचे काय आहे, यांची बेरीज करा, त्याच्या दुप्पट करा, मधात लिहा. ह्यांची बेरीज करा, दुप्पट करा, मधात लिहा. ह्यांची बेरीज 7 आणि 4 11, 11 आणि 2 13, 13 दोन्ही 26, म्हणजे मधात काय येईल? 26. अशा पद्धतीचे प्रश्न येतात या चॅप्टरमध्ये. ओके, लास्टला काय? सांकेतिक भाषा, शब्द, संख्या, चिन्ह यांचा परस्पर वापर. आता हे जेव्हा चॅप्टर स्टार्ट करेल तेव्हा तुम्हाला कळेल की हे सांकेतिक भाषा काय असतं. आणि खाली जे दिलंय भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता, बाळांनो याच्यावरती आपल्याला 100% प्रश्न एक आहे म्हणजे आहे. भावनिक बुद्धिमत्ता आणि भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता काय असतं माहितीये? समजा तुमचा अपंग मित्र आहे एखादा, आणि तो मित्र शाळेत जात असताना तो काय केलाय, पायाच्या तिथं अचानक पडला. तर तुम्ही काय कराल? मग काय कराल? त्याच्याकडे बघून हसणार. बरं, तुम्ही जाऊन शाळेमध्ये जाऊन प्रिन्सिपलला, आपलं मुख्याध्यापक सरांना सांगणार. दुसरं. तिसरं काय, किंवा त्याला तुम्ही उचलून धरून त्याला मदत करून वरती वर्गामध्ये घेऊन जाणार, का त्याला सोडून तिथेच जाणार, त्याला तिथं सोडून देणार आणि तुम्ही निघून जाणार, असे आपल्याला विचारतंय. आणि मग त्याच्यातलं कोणती कृती तुमची योग्य असेल, हे आहे बाळांनो तुमचं खालचं विशेष प्रश्न भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्तेवरचे. आलं लक्षात तुमच्या? ओके, यस, चलो फिर डन. मग हा तुमचा अशा प्रकारचा बाळांनो सिलेबस आहे, जो आपण काल आणि आज 2-3 लेक्चरमध्ये अनालिसिस केला. प्रत्येक पॉइंटचा मी तुम्हाला एक एक प्रश्न सांगितलेला इकडे, प्रत्येक पॉइंटचा. म्हणजे एकदम सोपा अभ्यासक्रम आहे आपल्याला, सोपा. ठीक आहे, फक्त दररोजच्या दररोज काय ते करत राहा. आता आपण चॅप्टरचं नाव लिहिलं होतं वरती, पण आज काही योग चालला नाही. चला, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला पहिला चॅप्टर आता स्टार्ट होईल. व्यवस्थित प्रॉपर नोटबुक असावं. नोटबुकमध्ये पहिल्या पेजवर सिलेबस लिहा, 3 पेज ब्लँक सोडा, आणि 4थ्या पेजवर पहिला चॅप्टरचं हेडिंग लिहा. ठीक आहे, यस. चला, आणि जेवढे तुमचे मित्र असतील बाळांनो, त्या सर्वांना सांगा आता की अभ्यासक्रम सुरुवात झालेली आहे. आणि बाळांनो, या पद्धतीचा आपल्याला प्रत्येक चॅप्टर कव्हर करायचा आहे, एकदम बेसिक टू ॲडव्हान्स लेवलचा, काहीच मागे ठेवणार नाही. आज 4थीच्या अभ्यासक्रमाबरोबर उद्या तुम्ही 5वीला जर गेले, काय 5वीला जर गेले, तर नवोदयचा तुमचा 80% इथंच क्लिअर झाला. कळालं का? इथंच क्लिअर होतो 80% सिलेबस. म्हणून आपण घेतानाच तसं एकदम बेसिक पासून तर आपल्या परीक्षेच्या लेवलच्या ॲडव्हान्स लेवल पर्यंत जाणार आहे. यस, ओके. चला चला, आलं लक्षात आता? यस. बघा, आपल्या याच्यामध्ये आपल्या ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधून विद्यार्थी आहेत बाळांनो. काही जण सिंधुदुर्गचे आहेत बघा, काही जण जळगावचे आहेत, राईट. म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपल्याकडे, रायगडचे पण काही आहेत. तर आपल्या जवळचे जे आपले वर्गमित्र आहेत त्यांना सांगा, बरोबर आहे, त्यांना सांगा सिलेबस स्टार्ट झाला म्हणा, आणि लवकरात लवकर जॉईन करा. आणि येणारी परीक्षा ही जी आहे याच्यामध्ये स्कॉलरशिप मिळवा. मग पैसे मिळतात राव, 15,500 रुपये मिळतात, बरोबर आहे. 15,000 रुपये खूप चांगले झाले ना आपल्याला खर्चायला, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळं बाळांनो, स्कॉलरशिप मिळते हे तर ठीक आहे, काय स्कॉलरशिप मिळते हे तर आपल्याला एक्स्ट्रा आहे, पण याचा फायदा भविष्यात होणार आहे. जे मुलं स्कॉलरशिप आता परीक्षा देत नाहीत, किंवा नवोदय कोणतीच परीक्षा शाळेची स्कॉलरशिपची देत नाहीत, त्या विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षेला जाताना फार अडचण येणार आहे, फार त्रास होणार आहे. कारण हाच सिलेबस बाळांनो तिथे असतो. तुम्हाला तर आताच होतोय, त्यांना कुठे होतोय. म्हणून वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं काय, वर्गातल्या, चला सोमठाणेवाले मामा पहा, काही जण सोमठाण्याचे पण आहेत, वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं स्कॉलरशिपची परीक्षा द्यायलाच पाहिजे. ठीक आहे, कशासाठी? भविष्यामध्ये आपल्याला त्याच परीक्षा द्यायच्यात म्हणून. ओके, चला, मला लक्षात. सर्वांना सांगा, लिंक शेअर करा. युट्यूबला बघत असाल तर युट्यूबला आपल्या सबस्क्राईब करा, युट्यूबची लिंक शेअर करा.
व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करा, त्यांना जॉईन करून घ्या. ओके, तुम्हीच मार्गदर्शन करा आता त्यांना. यस, चलो डन. ओके, चलो हॅव नाईस डे. थँक यू.